सगळ्यांना म्हणा चर्च, मला माहित आहे की हा पुढं काय लिहिलं आहे, माझ्या देह स्वभावात काही चांगले वसत नाही. माझ्या ह्या देह स्वभावामध्ये कशाचा आहे मी, कसा स्वभाव आहे माझा, देह स्वभाव. कसा आहे आमचा देह स्वभाव, चांगला आहे का. देह स्वभाव नेहमी काय विचार करतो, माझ्यामध्ये चांगलं काही लवकर येत नाही, पण जास्तीत जास्त माझ्या ह्या देह स्वभावामध्ये, माझ्या मनात, माझ्या डोळ्यात, माझ्या बोलण्यात, माझ्या अंतःकरणात, माझ्या या शरीरात संपूर्ण काय येतं, वाईट 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 वाईट. काय चांगलं वसतं का आमच्यामध्ये, एक सारखं वाईट वाईट येतं, कारण हा देह स्वभाव आहे. कोणाची शाश्वत आज गॅरंटी नाही की तुमचा आणि माझा देह आज चांगली साक्ष देऊ शकतो. नेहमी चांगलं 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 चांगलंच करतो असं काहीच नाही. जो माणूस या पृथ्वी तलावरती या देहामध्ये आहे, या शरीरामध्ये आहे, त्या प्रत्येक माणसाला ठाऊक आहे की मी या ठिकाणी आज स्वार्थपणा करणार आहे, मी या ठिकाणी आज चांगलं काम करणार आहे, या ठिकाणी मी आज वाईट काम करणार आहे, हे आपल्याला ठाऊक आहे. येशू मसीह की हा वाचा. कारण इच्छा करणे हे मला साधते, इच्छा करणे हे मला साधते, साधते, पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही, पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही. हा. कोणला या ठिकाणी माहित आहे की हे चांगलं आहे, आणि चांगलं माहित असून देखील मला ती कृती करूशी वाटत नाही. आता उदाहरणार्थ आपण प्रभूची भक्ती करतो, आपल्याला वाटतं हे चांगलं आहे, चांगलं वाटतंय, खोटं आहे काय, चांगलं आहे. भक्ती करणं वाईट आहे का, नाही. देवाच्या उपस्थितीत जीवन जगणं चांगलं आहे, छान आहे, वाईट काय नाही. पण हा देह काय म्हणतो, जाऊ नको. काय आहे त्या देवळामध्ये, काय आहे त्या मंदिरामध्ये, कशाला जातो तिथं, प्रार्थना. काही देह काय म्हणतात, जा भक्तीला जा. काही देह काय या ठिकाणी म्हणतात, आहा तिकडे गेल्यानंतर धर्म बदलन, हा तिकडे गेल्यानंतर जात बदलती. काही देह असे बोलत असतात. इच्छा काय आतून बाहेर निघतात, चांगल्या निघत नाही. वाईट 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 इच्छा मनुष्याच्या बाहेर पडतात. म्हणून परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतं की या शम्रोने काय केलेले आहे, त्या व्यक्तीला पडलेलं पाहिलं आणि त्याला